स्पेनने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून दुसऱ्यांदा पुरुष फुटबॉल विश्वचषक जिंकलाय. अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसने गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विशेष म्हणजे या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल विश्वचषक एकाच वेळी जिंकणारा स्पेन हा जगातील पहिला देश ठरलाय. सामना संपल्यानंतरचा सर्वात भावुक क्षण तेव्हा पाहायला मिळाला जेव्हा अर्जेंटिनाचा 39 वर्षीय दिग्गज कर्णधार लिओनेल मेस्सी मैदानात ढसाढसा रडू लागला. अंतिम शिट्टी वाजताच मेस्सीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि तो मैदानावर गुडघ्यांवर बसून भावुक झाला होता. सामन्याचा आढावा आणि स्पेनची कामगिरी. सामन्याच्या सुरुवातीपासून स्पेनने आक्रमक पवित्रा घेत अधिक संधी निर्माण केल्या होत्या. अर्जेंटिनाचे गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज यांनी स्पेनचे अनेक आक्रमक प्रयत्न फेटाळून लावत सामना अतिरिक्त वेळेपर्यंत खेचून नेला. मात्र 10 खेळाडूंनी खेळत असलेल्या अर्जेंटिनाची बचावफळी 106व्या मिनिटाला कोलमडली आणि फेरान टोरेसने गोल नोंदवून स्पेनला विजयी आघाडीच मिळवून दिली. दरम्यान या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती आणि शकीरा, मॅडोना व जस्टिन बीबर यांच्या सादरीकरणामुळे झालेला प्रदीर्घ हाफ टाइम शो. चला, अर्जेंटिनाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं काय आहेत एक एक करून पाहूयात. पहिलं कारण आहे लिओनेल मेस्सीवर अवलंबित्व. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर स्पेनने कडक पाळतच ठेवली होती. या सामन्यात मेस्सीची नेहमीची जादू आणि अचूक पासिंग दिसून आलीच नाही. स्पेनच्या भक्कम संरक्षणासमोर मेस्सी एकही प्रभावी शॉट लगावू शकला नाही. यामुळे अर्जेंटिनाची आक्रमकता मंदावली होती. दुसरं कारण अतिरक्षात्मक पवित्रा. अर्जेंटिनाने आक्रमक फुटबॉल खेळण्याऐवजी केवळ बचावावर अधिक भर दिला. यामुळे स्पेनला सामन्यावर नियंत्रण मिळवणं सोपं गेलं. एमिलियानो मार्टिनेज यांनी गोलरक्षणाची उत्तम जबाबदारी पार पाडली असली तरी टीमचा एकूण खेळ स्पेनच्या दबावाखाली दबलेला दिसून आला. तिसरं कारण स्पेनच्या मिडफील्डचे वर्चस्व. स्पेनच्या मिडफील्ड खेळाडूंनी संपूर्ण सामन्यात चेंडूवर नियंत्रण ठेवलं. त्यांच्या वेगवान पासिंग आणि अचूक नियोजनामुळे अर्जेंटिनाला लय मिळवताच आली नाही, ज्यामुळे त्यांना पूर्ण वेळ बचावात्मक खेळ खेळावा लागला. चौथं कारण खेळाडूंची कमतरता आणि दुखापती. सामन्याच्या इंजुरी टाईममध्ये एन्झो फर्नांडेजला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनीशीच खेळावं लागलं, ज्याचा फटका त्यांना अतिरिक्त वेळेत बसला. या व्यतिरिक्त महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे कोच लिओनेल स्कालोनी यांच्या रणनीतीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 5वं कारण स्पेनचा सांघिक खेळ. स्पेनच्या संघात वैयक्तिक सुपरस्टारवर अवलंबून राहण्यापेक्षा टीम गेमवर भर होता. रोड्री, पेड्री, मिकेल, ओयारझाबाल आणि गोलरक्षक यांच्यासह संपूर्ण संघ एकसंध राहून काम करत होता. त्यांच्या प्रशिक्षकांनी संघाला जी शिस्त आणि एकजूट दिली तीच या विजयाची मुख्य गुरुकिल्ली ठरली. स्पेनच्या विजयाबद्दल तसेच अर्जेंटिनाच्या पराभवाबद्दल आणि मेस्सीच्या एकूण कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.